ताई तुझं नाव सांग. माझं नाव माधुरी रेणुकादास राखे. वा. आणि माहेर कुठलं? नांदेड. सासर? नांदेड. माहेर सासर दोन्ही नांदेड. आणि भाऊजी काय करतात? ते टाटा मोटर्समध्ये इंजिनियर आहेत. वा. काय सांगशील माहेर बद्दल? म्हणजे माझं माहेर कसं आहे की गोदावरी नदीच्या काठी माझं घर आहे माहेरचं. वा. आणि त्याच्या बाजूलाच आमचं राम मंदिर आहे. म्हणजे मग आम्ही नदीला जाणं, मज्जा करणं, नदीत खेळणं, ते ग्रहण वगैरे लागल्यावर स्नानाला रात्री जाणं, अशी खूप सारी मी मज्जा केली आमच्या तिथे. अच्छा. असं कुठला एखादा प्रसंग आठवतोय तो तुला ते सांगावं असं वाटतं? म्हणजे माहेरमध्ये कसं आम्ही उन्हाळ्यात सुट्ट्या आले की आपण फिरायला जातो, तसंच आम्ही टूर काढली होती केदारनाथ बद्रीनाथची. मग त्या टूरमध्ये आम्ही सगळेजण गेलतो फिरायला. तर मग फिरायला गेल्यावर आम्ही ते केदारनाथचा चढत होतो. तर चढता चढता मी आणि माझा भाऊ खूप लहान होतो. मी असेल 6वीला आणि तो असेल 4थीला किंवा 2रीला. मग आम्ही चालत होतो, आम्ही बराच चाललो, पण ते केदारनाथ शेवटी तेवढं तर आमच्याच्यानं चालणं होणारच नव्हतं. मग आमचे वडील म्हटले की नाही बाबा, ह्यांना आपण खेचरवर बसू आणि आपण आपलं चालत जाऊ. मग आम्ही खेचरवर बसलो आणि तो खेचर पुढे पुढे आम्हाला नेत होता आणि आम्ही काही मागे वळून पाहिलं नाही. आम्हालाही मज्जा वाटत होती, कधी नाही ते आम्ही खेचरवर बसलो, पुन्हा ते निसर्गरम्य वातावरण वगैरे सगळं पाहून म्हणजे मस्त आम्ही चाललो. असं चालत चालत आम्ही जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा आम्हाला कुठंच आमचे आई वडील दिसत नव्हते. की बापरे, आता कुठं दिसत नाही. आणि समोर समोर आम्ही चालतच होतो. आम्हाला वाटलं आता येतील मग येतील, म्हणजे आम्ही कधीही पाहिलं की मागे कोणीच दिसायचं नाही. असं करत करत आम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचलो. अंधार पडला, पण आम्ही दोघे लहान, आम्ही एकदम घाबरलो, आता कोणी दिसत नाही. आणि आम्ही राहणार नांदेडचे, आलो केदारनाथला आणि कोणीच नाही, सगळं अंधार सगळीकडे, सगळी अनोळखी लोक. आम्हाला अशी भीती वाटली आता आम्हाला पळवून नेणार आमचे, किंवा आम्हाला विष घालून मारणार. म्हणजे लहान मनाच्या मनात काही येऊ शकतं. आणि त्यात मी माझ्या भावाची मोठी बहीण. मी म्हणलं कोणी काय दिलं तर काही खायचं नाही बरं का, आणि कोणाला काही सांगायचं नाही, आपण एकटे आहेत, आपले आई बाबा नाही आहेत वगैरे. मग एका जोडप्याने आम्हाला सहज विचारलं काय झालं, तुम्ही दोघंच दिसतात, किती वेळ झाले इथं उभे. ते चांगलं होतं जोडपं, पण आमच्या मनात भीती की आता हे आपल्याला पकडणार. मग ते म्हणले नाही चला तुम्ही आमच्या घरी, दोघं बाळांनो आम्हाला घरी